नागपूर जिल्ह्यातल्या नागपूर कोराडी मार्गावर पांजरा गावाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी आहेत। त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। नागपुरामध्ये हे पाचही जण दारू पिऊन वाहन चालवत होते आणि व्हिडिओ काढत होते आणि याच नादामध्ये हा अपघात झाल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी झालेले आहे। दारू पिऊन चालवताना व्हिडिओ समोर आलेला आहे। गाडीची स्पीड ही जास्त होती आणि यातच गाडी अनियंत्रित झाल्यानं हा अपघात झालेला आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही असं करू नये असं आवाहन देखील पोलीस आयुक्तांनी केलेलं आहे। तर हे जे जसं मी सांगितलं की सावने नागपूर रोडवर हे गाडी चालवत होते आणि त्यांनी मद्यपान जिथे केलं होता तो स्पॉट पण त्या स्पॉटचे पंचनामा आणि इतर जे साहित्य होतं ते पण आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या आधारावर आपली पुढच्या जे केस दाखल झालं आहे त्याच्यात आता पुढची कारवाई आमची चालू आहे आणि कोण गाडी चालवत होता ते पण निष्पन्न झालेलं आहे आणि ते सगळे जे एव्हिडन्स आहे याच्यामध्ये ते आम्ही घेतलेले आहे आणि त्या आधारावर आता पुढची आमची कारवाई चालू आहे। हे जे याचे 2-3 मुद्दे आहे। एक ते याचे जे निष्पन्न होत आहे की ते दारू पिऊन गाडी चालवताना आणि कसे तो गाडी चालवत आहे त्याचे एक व्हिडिओ पण जे सोशल मीडियामध्ये किंवा इतर लोकांपर्यंत पोहोचलेला आहे तो एक व्हिडिओ आहे। तो फार डिस्टर्बिंग आहे की दारू पिऊन आणि मग ते व्हिडिओ पण बनवत आहे, ओव्हर स्पीडिंग करते तेही व्हिडिओ बनवत आहे। तर असं कोणीही काय करू नये हे आमची सक्त सूचना सगळ्यांना राहील आणि दारू पिऊन गाडी चालवणे हे म्हणजे इट इज इलिगल, हे कोणीही करू नये हे आमच्या एक सर्वांना स्पष्ट आणि कडक सूचना राहील। तसेच जे असे प्रकार जे घडत आहे तर हे जे थांबले पाहिजे आणि याच्यात सगळ्यांचा एक फार मोठा रोल आहे। ते आता दारू कुठेही पितात लोक, जसं ह्या प्रकारामध्ये घरात दारू पिलेली आहे, काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेलमध्ये दारू पितात किंवा कुठेतरी बसून रेस्टॉरंट्स वगैरेमध्ये ते दारू पितात। हे जे प्रकार आहे हे थांबले पाहिजे, म्हणजे आम्ही तो करतो। जसं मागच्या वर्षी आमच्याकडे जवळपास 1000पेक्षा थोडी जास्त कारवाई होती ड्रिंक अँड ड्रायव्हिंगची। आता 6 महिन्यामध्ये आपण तो क्रॉस केलेला आहे आकडा, म्हणजे आमचे जे आहे ॲक्शन त्याच्यावर होत आहे, चालू आहे। आपण लोकांना पकडतो, त्याच्यावर कारवाई करतो आणि असं आमची कारवाई सुरू राहणार आहे, परंतु असं कोणी करू नये एवढं मी सांगू शकतो।